नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी सध्या खुटुक बांधण या ठिकाणी आहे। खरं म्हणजे खुटुक बांधण हा सर्व जो भाग आहे तो खारघर मध्ये येतो सध्या, आणि खुटुक बांधण या ठिकाणचं हे सध्या तुम्हाला दिसेल की एक कॉम्प्लेक्स दिसतंय, सेंचुरी कॉम्प्लेक्स असं त्याचं नाव आहे। येथील घरत कुटुंबियांचा असा आरोप आहे की दत्ता बंडगर या व्यावसायिकानं आमची फसवणूक केलेली आहे असा त्यांचा आरोप आहे। त्यांचं असं म्हणणं की आमचा 50-50चा ॲग्रीमेंट झाला होता त्यांच्याशी, आणि असं असून देखील आज 2023 आलेला आहे, 2014ला आमचा ॲग्रीमेंट झाला होता, अजून देखील आम्हाला 50-50च्या पद्धतीने जे फ्लॅट द्यायला पाहिजे होते ते दिले गेलेले नाही। या संदर्भात मी ज्यांच्यावर आरोप केला ते दत्ता बंडगर यांच्याशी देखील बोललो। त्यांना मी सांगितलं की असा आरोप येथील घरत कुटुंबियांचा आहे, तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे कुठल्याही प्रकारची मी फसवणूक केलेली आहे, उलट माझीच फसवणूक झालेली आहे। जर त्यांना असं वाटत असेल की फसवणूक झाली आहे तर त्यांनी न्यायालयात जावं, न्यायालयाचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडा आहे, मी देखील न्यायालयात जाणार आहे, अशा गोष्टी त्यांनी त्यांच्या बाजूने सांगितलेल्या आहेत। इथे अजून जे असणारे जे इतर सदनिकाधारक आहेत त्यांच्याशी देखील मी बोललो। त्यांना मी बोललो की बाबा या बाबतीत तुमच्या नावावर सगळं झालेलं आहे का? त्यांनी देखील सांगितलं की खूप अडचणी आम्हाला देखील येतात, आता सध्या इथे कुठल्याही पद्धतीची सुविधा महानगरपालिकेमार्फत आम्हाला मिळत नाही, शिवाय आम्हाला जर हे घर सोडून दुसऱ्याला विकायचं झालं तर आम्हाला देखील आता टेक्निकल अडचणी येणार आहेत। एकंदरीतच सगळ्या बाबतीत म्हणजे मग येथील स्वतः मूळ गावचे रहिवासी घरत कुटुंबीय असोत किंवा इथे ज्यांनी फ्लॅट घेतलेले ते असोत किंवा बिल्डर असो, आता यांचा जो म्हणणं आहे या सगळ्या अडचणीत आहेत असं थोडक्यात म्हणता येईल। नक्की शेतकऱ्यांचे काय आरोप आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। बरं, काय नाव तुमचं? विजय घरत। तर तुमचं काय नक्की आरोप आहे सांगा मला। आमचा बिल्डरवर आरोप आहे। काय नाव? आमचा जो करार झाला होता 50%चा, बिल्डर दत्ता धोंडेबा बनकर यांनी हा 4 विंग बांधल्या, 4 विंग मध्ये 2 विंग मध्ये त्यांनी ताबा घेतला, आणि ज्या 2 बिल्डिंग राहिल्या त्याच्यामध्ये सी विंग मध्ये 30 फ्लॅट, एक पहिला माला आमचा पूर्ण होता, त्याच्यानंतर त्यांनी 4 माले त्याचे होते, त्यांनी ते माला बी विकला, आणि फर्स्ट फ्लोअरचा आमचा माला होता तो बी विकला त्यांनी। त्यानंतर त्यांनी आता जो 50%चा अग्रीमेंट आहे त्यानुसार आम्हाला त्यांनी तो द्यावा, मोबदला दिला नाही, आणि तो जो दत्ता बनकर आहे महाचोर आहे। ते बरं, कुणाच्या विरोधात असा आरोप करू नका, म्हणजे तुम्ही ना त्या बाबतीत न्यायालयात जाऊ शकता, म्हणजे असा बोलण्याचा अधिकार नाही। ठीक आहे, तुम्ही चोर असेल तर तुम्ही प्रूफ करून दाखवा। तर त्या उर्वाची उत्तरं देतोय तो, आज 4 वर्ष त्याच्याशी आम्ही भांडतोय। हा पोलीस स्टेशन आम्हाला काही न्याय देत नाही, पोलीस वारंवार आम्हाला बोलून घेतात, तो पाठीमागून जाऊन पैसे देतो त्या पोलिसांना, त्याच्या विरुद्ध तो उर्वाची उत्तरं करतो प्रत्येक वेळी। आणि आता आमच्या शिविंग आहे, तो शिविंग आम्हाला पाहिजे, हेच आमचा एक उद्देश आहे, तो आमचा राहणारच। बरं बघा, आता ही सगळ्यात म्हणजे महत्त्वाची गोष्ट, ही जी जागा आहे ती सिडको हद्दीतली आहे एक गोष्ट, परंतु ती सिडकोची जागा आहे की तुमची जागा नेमकी कशी होती मला सांगा। आता मूल आमची जुनी घडे होती, या एरियाचं नाव खुटुक बांधण, गावाचं नाव खुटुक बांधण। ही जागा जी आमची घडे होती, जुनी घरं होती, सिडकोच्या अगोदरची जुनी घरं होती, त्यानंतर आम्ही ती 4 घरं होती ती आम्ही डेव्हलपसाठी दिली। आज गरजपोटी आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही त्याला विकास डेव्हलप करण्यासाठी बिल्डरला दिली आम्ही। त्यानंतर त्यांनी ज्या टायमाला 2014ला 2 विंग त्यांनी तयार केल्या, 2016ला 17ला पोझिशन दिला, त्यांनी ताब्यात घेतल्या। आता 2 विंग ज्या बांधाच्या होत्या त्यांनी काम चालू केला, त्यानंतर आमची 5वी विंग होती ती त्यांनी बांधाची, नंतर आम्हाला लास्टला सांगतं माल विकल्यानंतर शिविंगचा का मी बांधणार नाही म्हणून, ती शासनाची जागा आहे म्हणून सांगते। बरं, मग मी जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबा माझी देखील फसवणूक झालेली आहे, ती शासनाची जागा होती। मग अशा वेळेला आता नक्की त्यांचं म्हणणं बरोबर का? पण त्याला तो आता शासनाची जागा नंतर बोलायला लागला ना, ज्या टायमाला त्यांनी बिल्डिंगीत उभ्या केल्या त्या टायमाला माल विकला त्यांनी, नंतर आमची विंग बांधाच्या वेळी तो सांगतो शासनाची जागा। तर तोच प्रश्न आहे ना, तू ज्या टायमाला तुम्ही बांधल्या तेव्हा आमच्या घरपट्टी चालल्या तुला। पण या बाबतीत आहे ना, म्हणजे तुम्हाला सिडकोची देखील नोटीस आली, हे बांधकाम चालू होतं आणि ती बांधकाम नोटीस तोडण्याचं आलं होतं, बांधकाम तोडा, हे कसं काय? बांधकाम तोडा म्हणजे बांधकामाचा ते आपल्या सिडकोमध्ये जे चालू होता प्रस्ताव, पिटिशन दाखल केला होता, बरोबर आहे। परवानगी त्यांनी रिसल जे घ्यायचं होत्या, परवानगी घ्यायची होता, परवानगी घेण्यासाठी आम्ही त्याला 5,000 माल लिहून देणार होतो ना, ऑलरेडी दिला होता माल त्याला, त्याला खर्च करण्यासाठी, पण त्यांनी कुठली रिसल परवानगी घेतलेल्या नाहीत। ती जबाबदारी तुमची होती का त्यांची होती? त्याची होती। तसं काय आहे का? बरं, एक मिनिट, बरं काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? मंगेश घरत। ओके, काय झालेलं म्हणजे उदाहरणार्थ इथे काहीतरी दाखवतं, याच्यात लिहिलेलं असं आहे की जे शासकीय परवानगी काही असतील ते प्रथम बिल्डर घेतील म्हणून, सेंचुरी डेव्हलपर्स घेतील म्हणून, त्याच्यात असं उल्लेख आहे। 50-50चा अग्रीमेंट आहे आपला, रजिस्टर अग्रीमेंट आहे, त्याच्यात असं उल्लेख आहे। बरं, म्हणजे काय माहिती का, हे जे गाव आहे ना खुटुक बांधण,
हे गाव ओव्या गावापासून अंतरावरचं असलेलं आणि जवळपास सिडकोच्या कितीतरी अगोदर किती तुमचं नाव काय? भागूबाई. बरं, तुमचा जन्म कुठे झाला? इथं इथं घरं होती, मूळ घरं तुमची होती. हा मूल घर. त्याच्या अगोदर किती वर्षापासून इथे घरं होती? म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदर काय माहिती? माझ्या जन्माच्या अगोदर मी इथं घरा होती. ओके हा जन्माच्या अगोदर सगळ्यांची मोठी मी. ओके ओके ओके. आता काय वय असेल तुमचा अंदाजे? हा अंदाज असेल ते तुमचं? हा, यांचं वय 86. नाही, 86 असेल. 86 नाही वाटत त्यांचं वय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्या पंतू झाल्या म्हणा. बरं, मग तुमची इथं घरं होती ही हा आणि आता जेव्हा सिडकोचं बांधकाम चालू झालं हा तेव्हा बाकीची घरं तुटली तेव्हा तुमची घरं तोडायला आली होती का सिडकोवाले? ना आमची तिकडं घरा तू कुठं तोडतील आम्ही हिची घरा ना आली शिरकवाले ना आले. रस्ते दिलं साईडची साईडला बिल्डिंगी बांधल्या. मग आमची घरा तोडायला नाही आला पाहिजे होती. तुमची घरं कधी तोडली नाही. मग ह्या लोकांनी काय केलं? का दिला नाही? म्हणजे ह्या लोकांनी ही घरं बांधकामासाठी दत्ता बंडगर यांना दिली. त्यांच्याशी त्यांचा 50-50चा अग्रीमेंट झाला होता आणि त्यांचा आता असा आरोप आहे की आम्हाला 50-50 माल त्यांनी दिलेला नाही. बरं पाटील साहेब या तुम्ही या. बरं, दुसरे भाऊ बरं जानू घरत हे देखील आहेत सोबत. बरं, एक गोष्ट दादा खरं सांगायला लागेल की यांचं वेगळं म्हणणं आहे आणि तुमचं वेगळं म्हणणं आहे असं बोलता येईल. तुम्हाला वाटतं का तुमची फसवणूक झाली आहे? मी तुम्हाला पहिल्याच सांगितलं, एका दृष्टीने फसवणूक झाली, एका दृष्टीने फसवणूक झालेली नाही. कसं काय असं बोलता तुम्ही? शॉर्टकट सांगा. शॉर्टकट सांगतो ना तुम्हाला. 12.5% ऐकून घ्या. 12.5%चा हा का मॅटर नव्हता. हा आपला प्रकल्पग्रस्तांच्या हिशोबाने आपण डेव्हलपला दिलेला तुमची राहती घरं तुम्ही राहती घरं घरपट्टीच्या नुसार आपण हा दिलेला होता. त्याच्याने 50-50चा जो होता. पण ई विंग हा प्रकरण जो उभा राहिला तो ई विंग तयार होत नाही म्हणून. ई विंग तयार जर झालं असतं किंवा ज्या वेळेला हा प्रॉब्लेम आला त्यावेळेला जर त्यांनी ई विंगचं काम चालू केलं असता तर हा मॅटर तुमचा त्याच वेळेला क्लोज होत होता. ई विंग त्यांनी का नाही बांधली? ई विंगचं त्यांनी हा एंडिंगला तो ह्याही जो आता तो सांगितला का बाबा हा विकल्यानंतर त्याच वेळेला त्यांनी सांगितलं का मला ई विंग बांधता येणार नाही कारण वासुदेव घरात यांनी जो मॅटर केला कोर्ट मॅटर ज्यावेळेला स्टे उठवला त्यावेळेला हा मॅटर क्लोज केला त्यांनी. आणि त्यांनी तोंडी जर त्यावेळेला सांगितले असता तर ई विंगचा सी विंगचा काहीतरी आपण प्रपोजल पुढं रेटले असता. पण तो त्यांनी सांगितला नाही. ज्यावेळेला हा काम बंद झाला त्यावेळेला त्यांनी सांगितला का मी ई विंग बांधू शकत नाही. त्याच्यानंतर मग वादविवाद झाल्यानंतर मग कंप्लीट झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे मी G+2 जो आहे तिथेशी मी बांधून. वासुदेव घरात काय प्रकरण आहे? वासुदेव घरात हा काकासाहेबांचा आमचा व्यावहारिक दृष्टी होता. सामायिक पात्रतेच्या हिशोबाने त्यांची एका आमच्या पात्रतेवर नाव आहे तसं प्रत्येकाचं एकमेकाचं होतं. त्याही त्यांच्या टायमाला बाबाही विकल्या त्याही विकल्या बाबाही सह्या केल्या सगळे खाऊन झाल्यानंतर मग आम्हाला सांगितलं आमचा हिस्सा आहे दुसरा. तो घरगीता त्यांचा घरगुती विषय. बरं, तो त्यांचा विषय ना तो वेगळा आहे. इथे आता घ्यायची त्याची आवश्यकता नाही. बरं, त्यावेळेला जी घरं तोडली त्यावेळेला त्यांनी लेवलिंग केली. त्याच वेळेला पहिला त्यांनी लेटर टाकलेला आपल्याला टाकले ना आपल्या पाठीमागची बिल्डिंग आहे त्याला पण टाकलेला. पण तुम्ही हात चोलून घेतला तुमचं काम तुम्ही करून घेतला असा प्रकार. मला काय बोलायचं आहे आता म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बिल्डरचं असं म्हणणं होतं जर ई विंग झाली असती तर मग म्हणणं होतं ते कारण या विंग मध्ये त्याचा माल जास्त होता बरोबर आहे. आपला या ई विंग मध्ये आपला 16,000 माल होता त्याचा 1,000 माल होता म्हणजे 17,098 माल त्याच्यात होता ई विंग मध्ये. तर त्यांनी G+2 ज्या वेळेला त्यांनी होकार दिला आणि G+2चं जर दिलं असतं तर आपण 2 वर त्याला 3 वर नेलं असतात तरी आपला 50%च्या हिशोबाने नाही 50%च्या हिशोबाने कव्हर नाही पण कव्हर तर थोडाफार तरी कव्हर झाला असतं. या हिशोबाने आपण इकडे थोडं लक्ष केंद्रित नसता केला. पण त्यांनी आता जो मॅटर जो केलेला आहे आता तो तुमच्याजवळ काय बोलतो माझ्याजवळ काय बोलतो काल पण त्यांनी तिथे पोलीस स्टेशनला तोच विषय तो पोलीस स्टेशनचाच मार्ग अवलंबवतो. तो पोलीस स्टेशनलाच बैठक लावतोय. त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला बैठक लावल्यानंतर मी एक्स्ट्रा बोलू शकत नाही. इव्हन तुम्ही एक्स्ट्रा बोलू शकत नाही. दोन्ही पार्टी एक्स्ट्रा बोलू शकत नाही. मला एक बोलायचं आहे ज्या बिल्डरचा आपला जो करार झाला होता त्या करारानुसार त्याने आम्हाला द्यावा माल हीच आमची अपेक्षा ना. तोच आमचा विषय आहे. 50-50चा विषय काय 50-50चा व्यवहार आहे 50-50 अग्रीमेंट आहे का ना. तुम्ही तशा 2 विंग घेतल्या तशा 2 विंग आम्हाला द्या आणि सोड विषय तू पल इथून जागेवर बी येऊ नको तू.
काय गरज ना तुझी आम्हाला ना तुझी बिल्डिंग बांधायची तुझ्या विश्वासच राहिला ना ऑलरेडी आमचा. तू आम्हाला आमच्या डोळ्यासमोर बरं मी त्यांच्याशी बोललो, फोनवर बोललो त्यांच्याशी, तेव्हा त्यांनी शेवटी असं सांगितलं की मी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना जर वाटत असेल त्यांची फसवणूक झाली एकतर त्यांनी न्यायालयात जावं किंवा चर्चेसाठी माझे दरवाजे नेहमीचे खुले आहेत असं देखील ते बोललेले आहेत. बरं पाटील साहेब, आता तुमच्याकडे होते मी खरं म्हणजे हा जो प्रकार आहे नवी मुंबई परिसरात, सिडको परिसरात जी मूळ गावठाण होती किंवा काही घरं अशा असतील ती गावठाण म्हणून उल्लेख नव्हता, परंतु ती अनेक वर्षापासून, हे घ्या तुमच्याकडे कुणाकडे असेल ते, अनेक वर्षापासून तिथे एकत्रित कुटुंब पद्धतीनं किंवा वेगवेगळी म्हणजे फॅमिली तिथे राहत होती. 10-12 घरं असतील, ती कितीतरी वर्षापासून होती. आणि आता सिडको हद्दीमध्ये अशा पद्धतीनं जेव्हा डेव्हलपमेंट करार होतो, राहती घरं बांधकामाला दिली जातात, तेव्हा अनेक प्रकरणं अशा पद्धतीने कदाचित होत असतील. म्हणजे हे प्रकरण त्याच्याशी कम्पेअर करता येऊ शकेल का? इथे काय उपाय आहे याविषयी मला बोलायचं. पाटील साहेब, तुम्ही या बाबतीत अभ्यास केलेला आहे, तुम्हाला खरं म्हणजे शेतकऱ्याला बोलवलं आहे त्यांना न्याय देण्यासाठी, तर हे सगळं ऐकल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या बाबतीत? माझं असं म्हणणं आहे की गावठाण क्षेत्रामध्ये 50-50चे व्यवहार खूप झालेले आहेत आणि हे जे प्रकरण आहे हे नवी मुंबईसाठी, रायगडसाठी आदर्श प्रकरण आहे. ह्यातून हा प्रश्न समाजाला कळणार आहे. आता सगळ्या प्रकरणामध्ये बिल्डर लोक पोलिसांची मदत का घेतात हा मोठा प्रश्न आहे. उरणमध्ये पहिला आपण न्याय पोलीस करतात, पोलीस काय न्यायालय आहे का? माझा पोलिसांना हा प्रश्न आहे की तुम्हाला जो सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा जो आदेश दिलेला आहे शासनाने आणि तुला शक्ती प्रदान केली कायद्याची, ती गरिबांना दाबण्यासाठी नाही. शेवटी संविधान आहे, कायदा आहे. ज्या पद्धतीनं आमच्या लोकांवर म्हणजे गाववाल्यांना आज आरोप केले जातात की हे लोक वाईट आहेत, हे लोक वाईट आहेत आणि पोलिसांचा धाक दावून केले, ते थांबलं पाहिजे. एक तर हा प्रश्न न्यायालयाने सोडवावा किंवा प्राधिकरण म्हणून सिडकोनी सोडवावं आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन सोडवावं. पोलिसांची यात भूमिका काय हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे यांनी काय कोणी चोरी नाही केली, आता यांच्यावर पण गुन्हे नोंद झालेले आहेत. खूप मुख्य प्रश्न आहे गुन्हे नोंद होण्याचा. आता हे शेतकरी आहे, तिथले मालक आहेत, यांनी कुठला गुन्हा केला? ते आपल्या रात्रीच्या इथं आम्हाला मारायला पण आणले होते त्यांनी. कमसे कम 30 माणसं होते, आम्ही 4 जणच होतो रात्रीच्या इथे वेळेस. आणि आम्ही गेलो कंप्लेंट करायला, तर आमची एनसी पण पोलिस एनसी पण नाही घेतली आणि काहीच नाही कंप्लेंट घेतली. पण अनेक ठिकाणी आहे ना, अनेक ठिकाणी होतं असं की पोलिसांकडे जर तुम्ही गेले ना तर तिथे ते सिव्हिल प्रकरण आहे असं त्यांचं म्हणणं असतं, परंतु मात्र म्हणजे एखादा बांधकाम व्यवसाय गेला की त्याच्या बाजूने पोलीस येतात असा सामान्यतः लोकांचा इथे आरोप असतो. पाटील साहेब बोला तुम्ही. माझं म्हणणं हा विषय महसुली आहे, जमिनीचा प्रश्न आहे. एखाद्याने काय गुन्हा केला तर पोलीस त्यात एंट्री करू शकतात, पण हे बिल्डरला हे फ्लॅट द्या, तुम्ही इथून बाजूला व्हा, तुम्ही काय मिळते ते घ्या, जे उरणमध्ये चाललंय ते आपण आता पनवेलमध्ये पाहतोय. तर माझी पोलिसांना विनंती आहे की तुम्ही कायदेशीर काउन्सिलिंग कोणाचं करत असाल तुमचं स्वागत आहे, परंतु तुम्ही एकतर्फी बिल्डरची बाजू घेऊन जर आमच्या भूमिपुत्रांना असा त्रास देत असाल तो त्रास खपवून घेतला जाणार नाही, ते चुकीचं आहे. आता मुख्य मुद्दा आहे, दादांच्या तोंडून पण आला, बिल्डरच्या पण आला. मला एक आश्चर्य वाटतं की बिल्डर दत्ता धोंडीबा बनगर 45 वर्ष वय आहे. हे नुसते बिल्डर नाहीत, ते कर्मचारी आहेत इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग घणसोली आणि ते डेव्हलपर पण आहेत. म्हणजे हा माणूस प्राध्यापक असावा किंवा शिक्षक असावा. प्राध्यापक आहे, मी पण शिक्षकी पेशातला माणूस आहे. किमान शिक्षक आणि प्राध्यापक यांना कायदा समजला पाहिजे. आता इथल्या लोकांच्या मनात काय बसलंय, 50-50चा अग्रीमेंट आहे, तर 50% फ्लॅट त्याचे आणि 50% याचे. अडचण उपलब्ध झाली सिडकोच्या नोटीसमुळे, बरोबर आहे. आता प्रश्न आज हे लोक अशासाठी जमलेत, मला वाटतं ह्या बिल्डिंग मधले फ्लॅट रिकामे आहेत, टोटली रिकामे. हा, तर आज जर ग्रामस्थांना म्हणजे इथल्या आमच्या ह्या सगळ्या गावकऱ्यांना 50-50चा अग्रीमेंट आहे, तर त्यांना असं वाटतं की 50% त्यांनी त्याचे घेतले, आता उरलेले आमचे, असं यांची साधी मांडणी आहे. बरोबर आहे, पटतंय का? हा, आता ते टेक्निकली लिगली काय आहे ऐका दादा, मावशी ऐका, लिगली काय वाटप झालंय तो तुम्हाला माहिती आहे. आम्ही पण उरणवरून आलो, पण असं दिसतंय की 50-50चा व्यवहार असेल तर 50% प्लॉट हे इथल्या भूमिपुत्रांना भेटले पाहिजे, 50% तुम्हाला भेटले. बिल्डरने त्याचे विकलेले असं म्हणतात. म्हणजे हे भाग आहेत ना, हे जे भाग दिसतोय हे त्यांनी त्यांच्या ग्राहकांना विकलेले आहेत. बरोबर का? मूळ प्रश्न असा आहे, घरपट्ट्यांवर हा व्यवहार आहे. दादांची घरपट्टी आहे, आणखी 3 लोकांच्या घरपट्ट्या आहेत. त्यांची नावं आहेत बघा, वसंत काळू घरत 48 वर्ष, दत्ता काळू घरत 44 वर्ष आणि मनोहर आबा पाटील 52 वर्ष आणि दादांचे, अशा घरपट्ट्या आहेत. आता घरपट्ट्यावर फक्त पाया मोजलेला असतो. आपले लोक हजारो वर्षांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, त्याचा सर्व्हे सुद्धा करत नाही. काल आम्ही आता सर्व्हे केला तर 17 गुंठे जागा निघाली. आता तोंडी काय विषय चाललाय, 14 गुंठ्यांचा. हा, फर्स्ट आम्हाला ज्या वेळेला इथला सर्व्हे केला त्यावेळेला 18 गुंठे जागा झालेली. त्याचा पेपर आहे नाही, ऐका ना, सांगतो मी तुम्हाला. 18 गुंठे झालेली, पेपर आपल्याकडे नाहीये तो. त्याच्यानंतर रिटर्न आपण सगळे ज्यावेळेला
हे केलं, लेवलिंग केलं, त्यावेळेला रिटर्न केल्यानंतर 16 गुंठ सांगितली. पण ॲक्च्युअलीमध्ये त्यांनी आत्ता काम केलं 9 गुंठाचा आणि तो सांगतो का मी 75 लाख रुपये दिलात. हा परवाच्या दिवशी प्रश्न मी उपस्थित त्यांना केलेला. तुम्ही 75 लाख दिले म्हणजे का मोकळे झाले नाही? ऑन ऐका ना, 75 लाख दिले म्हणून का तुम्ही मोकळे झाले नाहीत? कारण आम्ही मग 18 गुंठ्याचे वरचे पैसे आमचे कुठे गेले? आणि ती ऑन दिले, ती पण नॉन रिफंडेबल दिलेली आहे. रिफंडेबल दिली असते तर आम्हाला काहीतरी पर्याय होता. काय असतं, बोला बोला. अनेक लोकांना गैरसमज होतो. पैसे दिले शेतकऱ्याला. आता उरणला पाहिला आपण 27,000 रुपये दिले. जमीन किती? 400 कोटीची. म्हणजे समोरचा माणूस आरोप काय करतो, आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले. ते शेतकऱ्यांना दिलेले पैसे हे ऑनचे आहेत. म्हणजे माझा एक शब्द नाही नाही, ऐका, 50-50 मध्ये झाल्यानंतर प्लॉटचा भाव जास्त असल्यामुळे ऑन बिल्डर देतोय, सगळ्यांना माहित आहे. ते ऑन पैसे म्हणजे जमिनीची खरेदी नाही. 50-50 मध्ये जमिनीचे मालक गावकरीच आहेत. आता मुख्य प्रश्न आहे, मी हे जे बंडगर सर आहेत त्यांच्यासमोर जो प्रश्न आलाय त्याचं पण उत्तर देतो आणि नवी मुंबईच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांचा 50-50चा जो प्रॉब्लेम आहे त्याचं उत्तर देतो की सगळीकडे 50-50ची कामं चालू आहेत. तुमची जुनी जरी घरपट्टी असेल तरी घरपट्टी ही टॅक्स पावती आहे, ते प्रॉपर्टी कार्ड नाही. म्हणून टॅक्स पावतीवर केलेलं बांधकाम हे सिडको अनधिकृत सांगते आणि सगळ्या गावांवर सिडकोचा दावा आहे की जमीन सरकारी आहे. आम्ही जे लढतोय ते गावठाणासाठी लढतोय आणि आता शासनाने, मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले की ह्या जमिनी तुम्हाला भाड्याने आम्ही द्यायला तयार आहोत. अरे ती कुठे गेली मावशी? हिचा जन्म इथे झाला आहे. हे वय किती? 80 वर्ष वय आहे, बरोबर आहे. आम्ही यांच्या अगोदरपासून इथे राहतो, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. तर आम्ही भाड्याने जमीन का घेऊ हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या साताऱ्यामध्ये ज्या गावातून येता तिथे तुमचं घर भाड्याने कराल का? आम्ही मालक आहोत तिथले, आम्ही भूमिपुत्र आहोत, या देशाचे नागरिक आहोत. यांना मला एक का म्हणायचं आहे, यांना विकण्याचा मला मुख्य प्रश्न असा आहे, हे बांधकाम करत असताना गावांनी गावाचं सीमांकन केलं पाहिजे, गाव मोजलं पाहिजे आणि घराचं सीमांकन करून प्रॉपर्टी कार्डचा दावा कोर्टातून केला पाहिजे. प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावावर झालं की जमीन तुमच्या नावावर झाली, विकासाचा अधिकार तुम्हाला भेटतो. हे न केल्यामुळे काय बोलते सिडको, आता आमची परवानगी नाही घेतली ते बांधकामानं देऊ. आणि सिडकोची इतकी मजल गेली, तुमच्या घरपट्ट्या आहे ती जागा आमची आहे हे सिडको म्हणायला लागली. म्हणजे ज्या लोकांनी इथल्या आगरी कोळी कराड्यांनी जमिनी सिडकोला दिल्या त्यांची घरं पण तुम्ही नावावर करायला निघालेत. हा केवढा मोठा अन्याय आहे देशामध्ये. आणि म्हणून हा प्रश्न सोडवायचा असेल त्या बंडगर सरांना, बिल्डरांना माझी विनंती आहे, ते शिक्षकच आहेत, मी पण शिक्षक आहे. तुम्ही हे प्रॉपर्टी कार्ड जे आहे ते आजही शेतकऱ्याच्या नावावर आहे. ह्या लोकांना सुद्धा तुम्ही फ्लॅट दिलेत, पण जमीन कोणाची आहे? शेतकऱ्यांची आहे. आणि ती शेतकऱ्यांची जमीन असेल तर त्यांना कन्व्हेन्स डीडला यांच्याकडे जावं लागेल. मग आता तुम्ही आता पळून जाऊ शकत नाही. आता जरा गप्प बसा, पळून जाऊ शकत नाही. तर आज काय करायला लागेल, ही जागा मोजली, दादा बोलले 18 गुंठे, काल आम्ही मोजली 17 गुंठे, यांची 2 घरं वेगळी केली. तर 17 गुंठ्याचं प्रॉपर्टी कार्ड जर इथल्या लोकांच्या नावावर झालं तर त्याचे विकासाचे अधिकार इथल्या लोकांना भेटतील. आणि हाच प्रश्न सगळ्या गावठाणाचा आहे. आणि रिव्हर्स होतोय मुद्दा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आता शेतकऱ्यांनी असे 50-50चे बांधकामाला देणं योग्य आहे का? आणि अशा प्रकाराला कोण जबाबदार आहे? मग आता बिल्डर जबाबदार का? नाही नाही, 50-50 देणं हे चुकीचं आहे. कारण सांगतो, या अर्जामध्ये आम्ही सांगितलंय की 14 गुंठ्याच्या जमिनीची किंमत 5 कोटी रुपये गुंठा लावले आपण. मार्केट रेट सानपाड्याला लावा लागला किती? 5,55,00,000 आपण 5 कोटी लावलाय. तर ह्याची जी किंमत होते ती किंमत इतकी मोठी होते की 77 कोटी रुपये किंमत होते मार्केट रेट जागेचा, बांधकामाचा वेगळा. तर ह्या ज्या जमिनी आहेत गावठाणाच्या, सीमांकन करून पहिल्यांदा आपण सिडकोकडून सोडवल्या पाहिजे, आपल्या नावावर केल्या पाहिजे. नावावर केल्या तर यांना पण न्याय भेटेल, कारण हे लंगडेच आहेत, हे विकू शकत नाही कोणाला आता. आणि आता जर बिल्डर गैरसमजामुळे बाहेर पाय काढत असेल तर शेतकरी काय बोलणार, ही जमीन आमची आहे, गाव आमचं आहे, तुम्ही त्यांना दिलेत, तुमचा माल घेतलात, आता उरलेले आमचे, हा साधा न्याय आहे ना. ही जे बांधकाम आहे ते ताब्यात घेण्यासाठी आता पत्र येते, हे सगळे जे आहेत पाहिलं बघा. ही जवळपास किती लोकांना? 25-30 लोकांना, 20 लोकांना आहेत. यात ईडी पासून मुख्यमंत्री, राज्यपाल सगळ्यांना आहेत. आता हे भूमिपुत्र आहेत तर त्यांच्या जागेत ही घरं आहेत तर ती त्यांची आहेत, साधा विषय येतो. त्यांचं असं म्हणणं आहे या पत्रामध्ये की बाबा सगळंच बेकायदेशीर आहे, म्हणजे हे कायदा नाहीच आहे काय. आता हे ताब्यात घेणार आहेत असं म्हणणं आहे. हे जे पत्र आहे ना, मी विषय वाचून दाखवतो बघा. बिल्डर्सची दत्ता धोंडेबा बंडगर, वय 45 वर्ष, कर्मचारी, इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग घनसोली, नवी मुंबई, सेंच्युरी डेव्हलपर्सचे मालक यांनी आमची जमीन 50-50ने विकसित करताना सर्वे नंबर 60 मौजे खुटुक बांधन, क्षेत्र 14 गुंठे, अंदाजे किंमत प्रतिगुंठा 5.5 कोटी प्रमाणे 77 कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे. शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून न्याय मिळत नाही, म्हणून शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करून विकसित सदनिकांपैकी आमच्या राहत्या 50% सदनिकांचा ताबा घेत आहोत.
त्या शासन, सिडको, पोलीस यांनी सुरक्षा द्यावी ही नम्र विनंती. आणि या संदर्भात बघा, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी पत्र दिलेले 20 फेब्रुवारी 2023ला शेतकऱ्यांच्या अधिकारात. देवेंद्र फडणवीस यांनी पण आदेश दिलेले, रिमार्क लावलाय. पालकमंत्री, उद्योगमंत्री रायगड उदयजी सावंत यांचे सुद्धा आदेश आहेत पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना की बाबा हे भूमिपुत्र आहेत, यांना यांचा अधिकार द्या. आणि आमदार बच्चू कडू साहेब महाराष्ट्र विधानसभा यांचे सुद्धा आदेश आहेत. कोणाला पंकज दाने सहाय्यक पोलीस आयुक्त झोन 2 खारघर पनवेल शेतकऱ्यांच्या अधिकारात आहेत. हे पत्र शेतकऱ्यांचं आहे, म्हणजे हे शेतकऱ्यांचं बघा, हे कोणी कोणी पत्र दिले ते इकडे दाखवा जरा. बाबा श्री वसंत काळू घरत, श्री दत्ता काळू घरत, श्री मनोहर आबा पाटील यांनी ह्या सगळ्यांना हे पत्र दिलेलं की आम्ही आता आमच्या घराचा ताबा स्वतःहून घेणार आहोत, सिडकोनी पोलिसांनी या बाबतीत सहकार्य करावं. बोला. तर आता प्रश्न कसा आहे, हे तसंच अनधिकृतच आहे सगळं, म्हणजे सिडकोच्या दृष्टीने अनधिकृत आहे. पण आपल्या ग्रामस्थांच्या दृष्टीने आमच्या घरावर आम्ही नवीन घर बांधलंय, ते घर आमचं आहे, हा साधा विषय आहे. साध्या पद्धतीने हे सगळे लोक विचार करतात. तर त्यांच्या ताब्यात जी घरं आता आहेत, आपण आपलं तत्वज्ञान मांडलं बाबासाहेबांनी 1932 साली, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. घराच्या बाबतीत पण तेच आहे की ताबा असेल तो मालक, बरोबर आहे. पाटील साहेब, नेहमी आपला विषय होता, म्हणजे मी कितीतरी न्यूज केले या बाबतीत की काय होतं, अशा पद्धतीने जेव्हा विकसन करार केला जातो, गरजेपोटी घरांचा हा विषय नेहमी बोलला जातो, प्रत्यक्षात नैसर्गिक वाढी पोटी असला पाहिजे. मग त्यावेळी काय होतं, ही तुमचे कमर्शियल बांधकाम आहे आणि ते अनधिकृत आहे असं ठरवलं जातं. इथले राजकीय नेते असोत, मुख्यमंत्री असो किंवा सगळं सरकार असो, त्या बाबतीत शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहेत ते असं दिसत नाही. त्यांचं म्हणणं फक्त तुम्ही राहता तीच घरं तुमची, त्याच्यावरचं बांधकाम तुमचं नाही, ते कमर्शियल आहे असं होतं ना. नाही, कसं असतं बघा, बाजूला टॉवर झालाय, सिडकोचा टॉवर झालाय. आता हे शेतकरी इथले जुनी घर आहेत, ते तसंच राहू शकत नाही. त्या पाठीमागं छोटंसं कौलारू घर इथून दिसतंय, म्हणजे त्याची कौलं पडली, भिंती पडल्यात. आमच्या ग्रामस्थांनी तसंच राहावं का आणि समोरच्यांनी असे टॉवर बांधायचे का? तर इथल्या गावकऱ्यांना सुद्धा तो अधिकार मिळाला पाहिजे. तिथे एवढा उंच टॉवर होऊ शकतो, ते इथे का नाही? प्रश्न आहे, गावठाणांच्या प्रॉपर्टी कार्डसाठी, जमीन मालकीसाठी आमचे लोक लढत नाहीत. आमच्या नेत्यांना विधानसभेत हा विषय मांडता येत नाहीत, लोकसभेत हा विषय मांडता येत नाही. त्यामुळे आमच्या लोकांनी घर तसंच ठेवायचं, दुरुस्त करायचं नाही, त्यात माणसांनी पडून मरायचं, हे चालणार नाही. आणि म्हणून गावठाणाचा प्रॉपर्टी कार्ड इथल्या लोकांना भेटला पाहिजे, घरांचा प्रॉपर्टी कार्ड भेटला पाहिजे. आणि जो नियम सिडकोच्या प्लॉटला आहे, जेवढा FS आहे तेवढा आम्हाला भेटला पाहिजे, ही आपली मागणी आहे. आणि हा लढा आहे. आज खारघरमध्ये हा पहिल्यांदा विषय आला, याच्यामध्ये बनगर सरांना हा विषय माहीत नाही. म्हणजे प्राध्यापक असलेल्या माणसाला सुद्धा इथल्या भूमिपुत्रांचा विषय कळत नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांना कळत नाही. मुख्यमंत्री बोलतात एकनाथ शिंदे की तुम्ही भाड्याने घरं घ्या. अरे मुंबईचे मालक आम्ही भाड्याने राहणार का? आम्ही 2000 वर्ष लढलोत. मग हा मुख्यमंत्र्यांना विषय का कळत नाही? तर मुख्यमंत्र्यांची नजर ही आमच्या विरोधी आहे. आम्ही OBC आहोत, आम्ही SC आहोत, ST आहोत, आमची घरच शिल्लक राहिलेत, जमिनी आमच्या संपलेल्या आहेत. मग आता आम्हाला जगण्यासाठी दुसरा पर्याय नाही. लोकांनी शेती संपली, भातशेती संपली, तुमची वीटभट्टी संपली, मासेमारी संपली. म्हणून जर बाजूला घरांचा धंदा सिडको करत असेल आमच्या शेतामध्ये, तर आमच्याच गावात आम्ही धंदा करू नये. आणि म्हणून शासनाला प्रश्न आहे, हा अत्याचार आहे. आम्हाला जगातल्या मानवी हक्क आयोगाकडे जायला लागेल. ही फार मोठी फसवणूक. आणि पोलीस कोणाला दाबतात? गाववाल्या ना. म्हणजे आम्ही चोर आहोत? कधी चोरी नाही केली. हे बघा इकडे, हे बघा वारकरी माणूस सुपारीचं खंड खात नाहीत, दारू नाही पित. हे असले वारकरी चोऱ्या करणार काय? लावा त्यांच्याकडे कॅमेरा. सगळे वारकरी लोक आहेत. म्हणजे हे जे पोलिसांकडून आज जे आरोप होतात, अहो तुमच्या जागेवर घरं बांधल्यानंतर बिल्डर आपला वाटा घेऊन जातो आणि आम्ही काय इथे ठणठणपाल बघत बसणार काय? म्हणजे आमच्या घरात असं, हे रायगडचे लोक लढावच आहे. आता इथे तुम्ही ताबा घेणार आहे शेतकरी? हे पत्र दिलंय, मी काय बोलत नाही, हे पत्र दिलेलं आहे. आमचा रिसल पत्र आहे ना कोकण आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना सिडकोला. हे बघा, घर असतं जुनं तरी पण ताबा घेतला असता. घरावर बिल्डिंग झाले, मग घराचं घेणार. अहो तुम्ही आकाश जरी घ्यायला आलात तरी आम्ही घेणार आकाश, कारण आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. आम्ही पुण्याला जाऊ शकत नाही, आम्ही बारामतीला जाऊ शकत नाही, नांदेडला जाऊ शकत नाही, आम्ही लंडनला जाऊ शकत नाही. आमचं हेच लंडन आहे, हीच मातृभूमी आहे. ह्यात चुकलं काय? ह्याचा हा जो प्रश्न आहे फक्त खारघरचा नाही, खुटूक बांधणचा नाही. खुटूक बांधणला सिडको अजूनही उपगाव किंवा पाडा म्हणतंय. मी म्हणतोय खुटूक बांधण हे मूळ गाव आहे. मी ती घरं बघितली, फार जुनी घरं आहेत. आणि इथल्या खुटूक बांधणच्या लोकांनी गावठाण विस्ताराचा प्रस्ताव येत्या 15 दिवसात द्यावा. तो प्रस्ताव दिल्यानंतर ही तुमची घरं अधिकृत होतात. आणि ह्या घरांसाठी फक्त गाववाल्यांना नाही, इथे आलेल्या नवीन लोकांनी सुद्धा आलं पाहिजे सोबत, कारण त्यांचा पण प्रश्न आहे. शेवटी हॅलो सागरजी, शेवटी कन्व्हेन्स डीड करणं आहे. सिडकोच्या प्लॉटला कन्व्हेन्स डीड होतं, मग गावातल्या प्लॉटला का नाही होत? त्या बिल्डिंगला कन्व्हेन्स डीड होतं, त्यांना त्या प्रॉपर्टी नावावर होते. मी ह्याचं का नाही? शेवटी या 17 गुंठ्याचं प्रॉपर्टी कार्ड कलेक्टरकडे आपण उद्या मागणी करतोय आणि सांगतोय या जमिनीची मालकी द्या. जमिनीची मालकी झाली, जेवढा FSI वापरला, एखादा चुकीने इकडे तिकडे वापरला असेल त्यामध्ये दुरुस्त करता येते. पण
ही बांधलेली घरं पाडू नका. आणि बिल्डराचं म्हणणं आहे, बिल्डराला जे अपयश आलंय त्यांनी आमच्यासारख्या लोकांना भेटावं. आम्ही सांगतो रितसर कशी आहे ती परवानगी घ्यायची ती. कारण गावठाणं अधिकृत करणं हा विषय सिडकोच्या क्षेत्रात कोणी मान्य करत नाही. सगळे गाववाल्यांचे आता आपल्याकडे बघा माहीमचे लोक आलेत, 24 तासाची नोटीस आहे माहीम कोळीवाड्यामध्ये, 18 घरं तोडायला काढली. ते आले कुठे? उरणला, म्हणजे इथे आले आज. तिथे ते उभे आहेत. का उभे आहेत? कारण हा सगळीकडे प्रश्न तयार झाला. आणि म्हणून इथल्या भूमिपुत्रांवर जो अत्याचार चालू आहे, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, यांचा प्रश्न आहे. त्यांची जमीन त्यांच्या नावावर करा, त्यांचा प्रश्न सुटेल. तर हे सगळं प्रकरण आहे असं, म्हणजे हे एकट्या खुटूक बांधण गावात आहे अशातला भाग नाही. अनेक गावं असतील असे उघड केले जात नाही. अनेक शेतकऱ्यांना असा त्रास होतो. काही बाबतीत बिल्डरना देखील. मी तुम्हाला थांबवतो. या पत्राच्या शेवटी त्यांनी असं म्हटलंय की रायगड जिल्हा भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवराय, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, कुळ कायद्याचे शिल्पकार आगरी समाजभूषण नारायण नागू पाटील आणि भारताचे संविधानकार बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून आम्ही उर्वरित सदनिकांचा ताबा घेत आहोत, ज्या आमच्या अधिकारात आहेत, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आमच्या या घर हक्काच्या सत्याग्रहात पोलिसांनी सुरक्षा द्यावी. कधी ताबा घेतील त्यांचा प्रश्न आहे. सिडको महसूल विभागाने याला मान्यता द्यावी की ह्यांचीच जागा आहे, तर त्यांचे फ्लॅट पण त्यांचेच आहेत, असे आदेश सरकारने द्यावे. सगळ्या 20 लोकांना त्यांनी पत्र लिहित आणि सत्याग्रह आणि कॅमेऱ्यासमोर जाहीर पण हे करतात. का चोरी करत नाहीत. अजूनही यांच्या मनात न्यूनगंड आहे, काहीतरी आपण चुकीचं करतोय. चुकीचं काय त्याच्यामध्ये आहे? चुकीचं एकच आहे. म्हणजे कसं असतं, या चुका बिल्डरकडून पण झाल्यात आणि आमच्या लोकांकडून झाल्या. सिडकोचं म्हणणं आहे की आमची परवानगी घ्या. अरे गावठाणामध्ये तुमच्या परवानगीचा संबंध काय? खरं सिडकोनं खरं म्हणजे ना, इथे लोक राहतात त्याचा जर पंचनामा केला असता साहेब, बरोबर ना, जेव्हा इथे सिडको आली त्यावेळेला गावठाणा म्हणजे ही लोक गावठाणामध्ये म्हणा, तुम्ही गावाच्या बाहेर म्हणा. सिडकोचं सगळ्यात मोठे अपयश हे आहे की आम्ही शहरांचे शिल्पकार, मग ज्या गाववाल्यांनी जागा दिल्या त्यांचं गावाचं नियोजन का नाही जमलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही ओबीसींच्या विरोधी आहात, तुम्ही मराठा ब्राह्मणांची सिडको चालवताय, मागासवर्गीयांच्या विरोधी आहात तुम्ही. हे नाहीच खपवून घेणार आम्ही. दिबा पाटलांनी यासाठी संघर्ष केला. आमचं गावठाण आम्ही अधिकृत करू शकत नाही महाराष्ट्रात. अनेक प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न दिबा पाटील साहेब गेल्यानंतर देखील नवी मुंबईत हे सगळ्या ठिकाणी प्रश्न आहे. त्या आमदारांना कळत नाही, खासदारांना कळत नाही की गावं ही अधिकृत करून देणं काय, मालकीनी करून द्यायची आहेत. भाडेकरांनी कोण घेईल? आमच्या जमिनी तुम्हाला दिल्या म्हणून नवी मुंबई उभी राहिली. ज्यांनी तुम्हाला उभं केलं त्यांना चोर बोलता तुम्ही. ज्या फांदीवर बसला त्यांचीच फांदी तोडायला निघालेत. आणि हे अशा मावशा ऐकतील काय? यांनी कधी आयुष्यात चूक केलंय? प्रामाणिक महिला आहेत या. बघा पाठीमागे किती महिला आहेत, कॅमेरा वापरा. ह्यांची काय चूक आहे? ते प्रशासकीय यंत्रणा देखील आहे ना अशा वेळेला म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने जाण्याऐवजी म्हणजे जिथे धनशक्ती सांगतो, आगरी कोळी कराड्यांना महाराष्ट्राचं शासन आणि सिडको ही तुमच्या विरोधात आहे. तुमच्या जमिनी घेतल्या आणि आता तुमचीच गावं पाडायला ती निघालेत. सावधा, एकत्र या, लढायला शिका. हे एकदा दिबा पाटलांची गरज आहे. दिबा पाटलांची गरज आहे. दिबा पाटलांच्या नावाचं आंदोलन झालं, पण दिबा पाटलांच्या विचारांचं आंदोलन कुठे आहे? आणि दिबा पाटील समिती ह्या बाबतीत काय करते हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून जिथे आम्ही आहोत ती जमीन आमची आहे. साहजिकच जमीन आमची आहे, त्याच्यावरच्या इमारती आमच्या आहेत, या फ्लॅट आमच्या आहेत. या लोकांना सुद्धा शेवटी कुठे यायला? दादांकडे. कशासाठी? कन्व्हिन्स डीड करणंच आहे. जोपर्यंत उद्या बिल्डिंग पडली तर तुमचं जमिनीवर 7/12 कुठे आहे? 7/12 घरपट्ट्या यांच्या नावावर आहेत. मग तुम्हाला ह्यांच्याशी यावं, गाववाल्यांची विचारायला यावंच लागेल. म्हणून जे कोणी 50-50 मध्ये बिल्डर काम करताना विनंती आहे, एखादी परिषद लावा, आपण सांगू उपाय त्याच्यावर. सगळ्यांचाच प्रश्न सुटतील. कशाला यादांतरी ठेवायचं? म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. मग ते न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असतात. तिथे मग शेतकरी भांडतोय, तो बिल्डर भांडतोय आणि न्याय मात्र काय पदरात मिळत नाही. असाच प्रकार खुटूक बांधण या ठिकाणी झालेला आहे. ही घरात सगळी फॅमिली आहे. म्हणजे आता घराघरात सुद्धा म्हणजे भावाभावामध्ये सुद्धा त्याच्यामुळे कदाचित वाद होत असतात आणि ते मिटलं पाहिजेत. म्हणजे तिथे कुणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे अशी भूमिका असली पाहिजे. बिल्डरनं शेतकऱ्यांना फसवलं नाही पाहिजे, शेतकऱ्यांनी बिल्डरला फसवलं नाही पाहिजे. परंतु होतं काय, या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेच्या दबावामुळं, त्यांचे क्लिष्ट नियम असल्यामुळं कुठेतरी या ठिकाणी अन्याय हा शेतकऱ्यांनाच होतो. आणि या ठिकाणी पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा पुन्हा एकदा दिबा पाटलांची या ठिकाणी गरज आहे. दिबा पाटलांच्या नावासाठी आंदोलन झालं, परंतु त्यांच्या विचारांसाठी, त्यांनी घेतलेल्या कामासाठी मात्र आंदोलन होत नाही. आणि त्यावेळेला शेवटी त्यांनी म्हणजे कृती समितीकडे देखील या ठिकाणी बोर्ड दाखवलेलं आहे. त्यांचं देखील नक्की काय चालू याविषयी त्यांनी देखील या ठिकाणी बोर्ड दाखवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणामध्ये नक्की कुणावर अन्याय झालेला आहे आणि त्याला न्याय मिळाला कुणाला पाहिजे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया असेल ते अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, खारघर, खुटूक बांधण. धन्यवाद. लोकांना घोषणा द्यायची आहे. बोला. ही जमीन आपली आहे, बरोबर आहे, आणि जमिनींचा लढा चालू राहणार. फ्लॅट वरती असतील कोणाचे, पण ते आपल्या जमिनीवर आहे, ते आकाशात नाही.
आणि म्हणून घोषणा द्यायची आहे, जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची, कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते दत्ता पाटलांचा, लोकनेते नारायण नागू पाटलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आमच्या मावशींचा, आमच्या मावशींचा, आमच्या काकांचा, सगळ्या तरुणांचा. मी सगळ्यांना विनंती करतो, हा प्रश्न आता कुटुंब बांधणमधून सुरू झालाय. हा प्रॉपर्टी कार्डचा गावठाणाचा प्रश्न आहे. हा सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि आम्ही सगळ्या नागरिकांचं स्वागत करतो. तुम्ही इथे राहायला आलात, पण शेवटी गाववाल्यांना विचारल्याशिवाय जमिनी नावावर होणार नाही आणि सिडको चले जाओ हा इशारा आम्ही देतो.